नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भारतीय संस्कृतीमध्ये शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो. आपल्या दैनंदिन जीवनात सुख, समृद्धी आणि शांतता टिकून ठेवण्यासाठी अनेक लहान मोठे आध्यात्मिक आणि शास्त्रीय उपाय सांगितले गेले आहेत. आपण कष्ट करत असतो, परंतु तरीही पैशाला पैसा लागत नाही. सतत मनामध्ये नकारात्मक विचार आणि पैशाची चणचण भासत असते. सतत अस्वस्थ मन राहते. तुम्हाला असा कधी अनुभव आला आहे? तुमच्याकडून हो असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि उपयोगी ठरणार आहे. कारण आज आपण आपल्या पूर्वजांपासून चालत आलेला एक चमत्कारी प्रभावी उपाय, जो श्रावणाच्या या पावन महिन्यात विशेष फळ प्राप्त होणार आहे, आजच्या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का? अनेक घरांमध्ये शुक्रवारी मिठावर दिवा का लावला जातो? अनेकांना हा उपाय कदाचित माहीत नसेल किंवा ज्यांना माहिती असूनही योग्य पद्धत माहीत नसेल. म्हणूनच हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. दिवा लावण्याची योग्य पद्धत, दिवा कोणत्या दिशेला लावावा, या छोट्याशा उपायाने आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास कसा राहू शकतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्धवट माहितीने उपायाचा पूर्ण लाभ मिळत नाही. जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच नवनवीन माहिती तुम्हाला ऐकता येईल. केवळ एक उपाय असा आहे की यामागे आध्यात्मिक आणि धार्मिक दोन्ही कारणं दडलेली आहेत. असा विश्वास आहे की योग्य पद्धतीने शुक्रवारी मिठाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होते आणि महालक्ष्मीची कृपा देखील लाभते. मात्र हा दिवा लावताना काही चुका झाल्या तर अपेक्षित लाभ मिळत नाहीत, असेही मानले जाते. मित्रांनो, उपाय जाणून घेण्याअगोदर प्रथम आपण मीठाचे महत्त्व जाणून घेऊ. आपल्या भारतीय परंपरेमध्ये मीठ हे केवळ अन्नाचा घटक नाही, तर शुद्धीकरणाचे प्रतीक मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे प्रतीक मानलं जातं. पूर्वीच्या काळी अगदी आपण देखील लहान मुलांचे डोके दुखायला लागले, शरीर जड वाटू लागले की आपण मूठभर मीठ घ्यायचे आणि ते त्या व्यक्तीवरून 3 वेळा किंवा 7 वेळा उतरून पाण्यामध्ये टाकायचे. ते पाण्यामधले मीठ विरघळले की नजर आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हायची, असा आपला ठाम विश्वास आहे. वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा मिठाला नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे एक उत्तम माध्यम मानले गेले आहे. समुद्र मंथनातून माता लक्ष्मी प्रकट झाली, त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्यामधूनच मिठाची सुद्धा निर्मिती झाली. म्हणूनच मिठाचा थेट संबंध माता लक्ष्मीशी जोडला जातो. शास्त्रामध्ये सुद्धा मिठाला लक्ष्मी बंधू या लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या घरामध्ये मिठाचा आदरपूर्वक आणि योग्य वापर केला जातो, तेथे दारिद्र्य अजिबात टिकून राहत नाही. घरामधील वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा देखील किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार होणारे वाद, हे सर्व दूर करण्याची क्षमता मिठाच्या उपायांमध्ये असते. म्हणूनच आपण मिठाचा वापर करून दिवा ज्या वेळेस प्रज्वलित करतो, तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा घरामधील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे खेचून घेते आणि घराला पूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरून टाकते. हा अत्यंत प्रभावी चमत्कारी उपायासाठी आपल्याला खूप मोठ्या किंवा महागड्या सामानाची गरज नसते. आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीचाच वापर आपल्याला करावायचा आहे. चला तर मग साहित्य लिहून घ्या. आपल्याला खडे मीठ वापरायचे आहे. लक्षात ठेवा, आपल्याला बारीक मिठाचा वापर थोडासुद्धा करावायचा नाही. जाड मोठे मीठ आपल्याला वापरायचे आहे. हे मीठ नकारात्मकता शोषून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. शुक्रवार हा महालक्ष्मी आणि शुक्र ग्रहाशी संबंधित दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी दीपदान आणि लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. मातीची एक नवीन पंती घ्या किंवा वापरलेली स्वच्छ पंती धुवून घ्या. जर मोठी पंती असेल तर उत्तमच राहील, कारण त्याच्यामध्ये मीठ आणि दिवा दोन्ही व्यवस्थित बसतील. जर नसेल तर पितळेची किंवा तांब्याची छोटी ताटली घेतली तरी चालेल. त्याच्यात आपण ठेवणार आहोत हळद, कुंकू, अक्षता, ताजी फुलं. हे सर्व साहित्य आपल्याला दिव्याचे पूजन करण्यासाठी लागणार आहे. आणि मिठावर टाकण्यासाठी तेल, शुद्ध गाईचे तूप, दिवा प्रज्वलित करण्यासाठी कापसाची वात किंवा फुलवात ही चालेल. आता आपण दिवा कसा लावायचा ते थोडक्यात पाहूया. हा दिवा लावताना काळजीपूर्वक पहा आणि समजून घ्या. तुम्हाला जर मोठी पंती मिळाली तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या पंतीमध्ये मीठ भरू शकता. त्याच्यामध्ये भरपूर खडे मीठ भरवायचे आहे.
मीठ मात्र स्वच्छ आणि कोरडे भरवायचे आहे. लक्षात ठेवा, हे मीठ अस्वच्छ हाताने भरायचे नाही, कारण आपण हे पूजेसाठी वापरत आहोत. आणि मग मिठाशी संपर्क येऊ नये म्हणून बरोबर मध्यभागी फुले किंवा तांदूळ त्या ठिकाणी ठेवून त्यावर स्वच्छ पंती ठेवा. म्हणजे मीठ हे आधार बनून काम करेल, बरोबर स्थिर बसेल. अशी मध्यभागी ठेवा, पण ती हलणार नाही ही खात्री करा. पंतीमध्ये शुद्ध तेल किंवा शुद्ध गाईचे तूप असेल तर उत्तम राहील, कारण तुपाच्या दिव्याची ऊर्जा घरातील वातावरणाला सात्विक बनवते. तूप नसेल तर तुम्ही तिळाचे किंवा मोहरीचे तेल देखील वापरू शकता. नंतर त्याच्यामध्ये कापसाची वात व्यवस्थित ठेवा. आता आपला दिवा प्रज्वलित करण्याअगोदर आपल्याला दिव्याची आणि मिठाची पूजा अगोदर करावायची आहे. माता लक्ष्मीचे स्मरण करत दिव्याला हळद कुंकू अर्पण करा. शक्य असल्यास बाजूला सुगंधी फूल अर्पण करा. तसेच उदबत्ती लावता आली तर उदबत्ती लावा, कारण लक्ष्मीला स्वच्छता आणि सुगंध आकर्षित करतो, प्रसन्न करतो. दिवा प्रज्वलित करताना ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप 11 वेळा किंवा 21 वेळा करा आणि दिवा प्रज्वलित करा. दिवा लावल्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करा. हे माता लक्ष्मी, या दिव्याच्या प्रकाशाने माझ्या घरातील दारिद्र्य, दुःख आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊ देत आणि तुझ्या कृपेने माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहू देत. अशी मनापासून विश्वासाने, श्रद्धेने प्रार्थना करा. कोणतीही गोष्ट मनापासून आणि श्रद्धेने केलेली वाया जात नाही, हे मात्र लक्षात ठेवा. कोणताही आध्यात्मिक उपाय करायचा म्हटलं तर दिशा खूप महत्त्वाची असते, कारण दिशा जर चुकली तर त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. मिठाचा दिवा ठेवण्यासाठी शास्त्रांमध्ये काही ठराविक दिशा सांगितल्या आहेत. नंबर 1, ईशान्य कोपरा, नॉर्थ ईस्ट कॉर्नर. घराचा ईशान्य कोपरा हा देवतांचे स्थान मानला जातो. या कोपऱ्यातून प्राथमिक ऊर्जेचा प्रवाह सर्वात जास्त प्रवाहित होत असतो. त्यामुळे तुम्ही हा दिवा तुमच्या घराच्या हॉलमध्ये किंवा कोणत्याही खोलीच्या ईशान्य कोपऱ्यात लावा. अत्यंत शुभ मानला जातो. जर तुमच्याकडे तेथे जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सर्व देवतांच्या साक्षीने तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा सुरक्षित ठिकाणी लावू शकता. घरातील देवतेच्या समोर दिवा लावल्याने त्या देवतांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो. आता माता लक्ष्मीचे आगमन आपल्या मुख्य दरवाजातून होत असते. बाहेरून आतमध्ये जाताना उजव्या बाजूला सुरक्षित ठिकाणी लावताना हा दिवा विझणार नाही याची काळजी घ्यावी. हा दिवा तुम्हाला शुक्रवार संध्याकाळी सूर्यास्तानंतर लावायचा आहे. आता दिवा लावायला कोणत्या चुका करू नयेत, ह्या चुका अवश्य टाळाव्यात. घर अगोदर स्वच्छ करून घ्यावे. तुटलेला किंवा फुटलेला दिवा वापरू नये. दिवा लावताना राग, वाद किंवा नकारात्मक भावना ठेवू नये. दिवा फुंकर मारून विझवू नये. हा उपाय करताना श्रद्धेने करावा. हा उपाय करताना घराची स्वच्छता आणि मनाची शुद्धता राखणे खूप महत्त्वाचे आहे. दिव्याची ज्योत उत्तर किंवा पूर्व असावी. दिव्याची ज्योत चुकूनही दक्षिणेकडे करू नये. याबद्दल काही स्पष्ट नियम आहेत, त्याचे पालन नक्की करावे. हा उपाय केव्हा करावा तर हा उपाय प्रत्येक शुक्रवारी करावा. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे. या दिवशी केलेल्या उपायांचे फळ आपल्याला लवकर प्राप्त होते. काही लोक दररोज हा उपाय करतात. तुम्हाला शक्य असल्यास दररोज करावा किंवा प्रत्येक शुक्रवारी न विसरता हा उपाय करावा. उपाय करताना सातत्य ठेवावे. हा उपाय सूर्यास्ताच्या वेळेला करावा. साधारणपणे पहाटेचे 5:30 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवाहित होते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावलेला अत्यंत प्रभावी आणि शुभ असतो. आता दिव्याचे काय करावे? दिवा रात्रभर किंवा स्वतः जोपर्यंत विझत नाही तोपर्यंत जळू द्यावा. स्वतःहून त्याला शांत होऊ द्यावं. त्याला फुंकर मारून किंवा हाताने विझवू नका. ह्या दिव्याचे दुसऱ्या दिवशी शनिवारी काय करावे, त्यातील मिठाचे काय करावे, पंथीचे काय करावे, हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा शोषून घेतलेली असते. शनिवारी अंघोळ आणि देवपूजा तुमची आटोपल्यानंतर तो दिवा आणि मिठाची प्लेट उचला. त्या मिठाला हात न लावता थेट चमच्याने किंवा कागदाच्या एका साह्याने बांधून वाहत्या पाण्यात सोडून विसर्जित करा. किंवा तुम्ही हे मीठ डायरेक्ट वॉश बेसिनमध्ये ठेवून सुद्धा विसर्जित करू शकता. बेसिनमधला नळ चालू करून ते मीठ विरघळून जाईल. लक्षात ठेवा, ते मीठ कुठेही सांडणार नाही याची काळजी घ्या, कारण त्या मिठाने संपूर्ण घरातील नकारात्मक ऊर्जा शोषलेली असते. मीठ वाहून गेल्यानंतर ती पंथी आणि स्वच्छ प्लेट धुवून तुम्ही पुढच्या शुक्रवारी तिचा वापर करू शकता. प्रत्येक शुक्रवारी आपल्याला नवीन मीठ वापरायचे आहे. ते वापरलेले मीठ चुकूनही तुम्ही खाण्यामध्ये किंवा झाडांना वापरू नका. हे शास्त्राच्या विरोधात आहे.
तुम्ही जर हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने जर केला तर थोड्याच दिवसात तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल. यामध्ये सातत्यसुद्धा तेवढेच गरजेचे आहे. काही आठवड्यामध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल. दिवा लावण्याचे फायदे काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. शुक्रवारी मिठाचा घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. मीठ शुद्धीकरणाचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण कमी होऊन सकारात्मकता वाढते. म्हणजेच घरातील क्लेश, भांडणे असतील तर ते दूर होतील. घरामधील सदस्यांमध्ये प्रेम आणि आदराची भावना वाढेल. महालक्ष्मीची कृपा देखील लाभावी म्हणून अशी प्रार्थना केली जाते. शुक्रवार हा महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने दिवा लावल्याने देवी प्रसन्न होते. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. घरामध्ये येणारा पैसा टिकून राहतो. विनाकारण खर्च होणारे थांबतात. आर्थिक अडथळे दूर होतात. व्यवसाय, नोकरी किंवा धनप्राप्तीत अडचणी कमी होऊन आर्थिक स्थैर्य मिळते. ह्या मिठाच्या उपायाने घरातील लहान मुलांना नजरदोष, घरातील आजारपण सतत वाढत असतील तर मिठाचा दिवा घरातील आरोग्य, नजरदोष कमी करण्यास मदत करतो. घरात सुख, शांती आणि समाधान वाढते. दिव्याचा प्रकाश आणि भक्तिमय वातावरणामुळे कुटुंबात प्रेम, शांतता टिकून राहण्यास मदत होते. मनातील भीती, तणाव आणि अस्वस्थता कमी होते. दिवा लावून मंत्रजप केल्याने मन एकाग्र होते आणि मानसिक शांतता अनुभवता येते. वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो. घराच्या बांधकामामध्ये काही दोष असेल तर दिशांमध्ये काही दोष असेल ज्यामुळे वास्तुदोष निर्माण झाले असेल तर जर प्रगती खुंटली असेल तर या मिठाच्या उपायाने वास्तुदोषाची तीव्रता हळूहळू कमी होते. वास्तुदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी लावला जातो हा मिठाचा दिवा. भक्ती, सात्विकता आणि सकारात्मक विचार वाढतात. दर शुक्रवारी नियमितपणे हा उपाय केल्याने देवावरील श्रद्धा दृढ होते आणि जीवनाकडे सकारात्मकता दृष्टिकोन निर्माण होतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, हा होता अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरातील सुख समृद्धीसाठी अतिशय स्वस्त आणि सोपा चमत्कारी मिठाचा दिव्याचा उपाय. हा उपाय करण्यासाठी खूप खर्च येत नाही, मात्र याचे फळ अफाट आहे. कोणताही धार्मिक उपाय हा श्रद्धा, सात्विकता आणि चांगल्या कर्मासोबतच फलदायी मानला जातो. मिठाचा दिवा हा देखील वास्तुशास्त्रानुसार प्रचलित असलेला एक उपाय आहे. तो जीवनातील सर्व समस्या आपोआप दूर करेल. तो भक्ती, सकारात्मकता आणि महालक्ष्मीप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग नक्कीच आहे. जर तुम्ही दर शुक्रवारी मनापासून महालक्ष्मीची उपासना करून हा दिवा लावला तर घरात आनंद, समाधान आणि मंगलमय वातावरण निर्माण होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री महालक्ष्मी नमः असे कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.